तू तू यावेळी इथे काय करतेस? मी आली कायमची तुझ्याकडे. म्हणजे मी माझ्या नवऱ्याला सोडून आले तुझ्याकडे कायमची. गंमत करतेस ना? अजिबात नाही. तू आता जा, आपण नंतर बोलू. का? तुला तर लग्न करायचं होतं ना माझ्याशी. बघ मी आले तुझ्यासाठी कायमची. तू तर खुश व्हायला पाहिजे होतास. झालो खुश. जा आता निघ. मी नाही जाणार. हे बघ ऐक, तू शांत डोक्याने विचार कर, मग तुला कळेल तू चुकतीयस. माझं काहीच चुकत नाहीये. मला नाही राहायचं यार त्यासोबत. ऐक ना, आपण दोघं लग्न करूयात. हा करूयात, पण असं अचानक नाही ना करू शकत. तुला माझ्याशी लग्न करायचं आहे की नाही? आपण थोड्या दिवसांनी करू. थोड्या दिवसांनी गेली 2 वर्ष हेच ऐकते मी. ठीक आहे, तुला लग्न करायचंय ना, करूयात लग्न. राहायचं कुठे? हे घर आहे ना. हे तू काही वेडी आहेस? आई बाबांनी हे घर आहे ना, हे भाड्याचं घर मला नोकरीसाठी दिलंय. तुझ्यासोबत लग्न करून संसार थाटण्यासाठी नाही. तुला माझ्यासोबत लग्न नाही करायचं, तुला माझा फक्त वापर करायचाय. ए असं काही नाहीये. तू उगाच गैरसमज करून घेऊ नको प्लीज. प्लीज माझं ऐक. दूर हो माझ्यापासून. हे बघ, माझं थोडं ऐकून घे ना. तू माझं ऐक. तू जर माझ्याशी लग्न नाही केलंस ना, तर अख्ख्या जगाला तू माझ्यासोबत जे काही केलंस ना ते सगळं सांगेन मी. ए थांब थांब, अशी रागावू नकोस ना प्लीज. अशी चिडू नकोस ना. ऐक ना, मला थोडा वेळ दे, मला विचार तर करू दे. मग कर लवकर विचार. मला विचार करायला काय लागतं ते तुला चांगलंच माहिती आहे. तुला जे हवंय ना ते सगळं दे मी. तू फक्त माझ्याशी लग्न कर. मला आधी दे, लग्न केलंच समज. नवऱ्याला काय सांगून आलीस? मी चिठ्ठी घेऊन आली आहे. मी कायमची घर सोडून आली. तू काय वेडी आहेस? हो, तुझ्यासाठी. हे बघ, उगाच मूर्खपणा करू नकोस. त्यात कसला आलाय मूर्खपणा? माझं प्रेम आहे तुझ्यावर. ते प्रेम वगैरे सगळं ठीक आहे, म्हणून मी काय तुझ्याशी लग्न नाही करू शकत. अरे पण प्रॉब्लेम काय तुला माझ्याशी लग्न करायला? तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का? मी नाही लग्न करू शकत तुझ्या. काय प्रॉब्लेम काय? अरे 2 वर्ष आधी तू माझ्यासाठी सगळं काही करायला तयार होतास. मी जे बोलीन ते सगळं करायचंस. कपड्यापासून शरीरापर्यंत सगळं पुरवलंय मी तुला. विसरलास? ए उपकार नाही करत असा माझ्यावर तू. अरे पण माझं प्रेम आहे ना तुझ्यावर. प्रेम? जी बाई स्वतःच्या नवऱ्यावर प्रेम करू शकत नाही, ती माझ्यावर काय करणार आहे? काय माहित अजून किती जणांवर प्रेम करत असेल ती. बघ चल्ली. अरे तुझ्यासाठी मी माझा नवरा, माझा मुलगा, माझं घरदार सोडून आली आणि आज तू मला हे बोलतोयस? ए तुझी लायकी काय आहे? तुझी लायकी आहे का?
अरे चड्डी घ्यायची तुझी लायकी नाही, तुला मी पोचलाय 2 वर्ष आणि तू मला नाही म्हणतोयस. ते तुला सांगितलं नाही, तू निघ, नाही तर नाही जाणार मी. उगाच माझ्या डोक्याची वाट लावू नकोस ना. तू लग्न करणार आहेस की नाही ते नाही, तुला मी शेवटचं तुला सांगतो, करावंच लागेल. मी तुझ्याशी लग्न नाही करू तुला शकत. करावंच लागेल. तुला लग्न करायचं, त्याच्याशिवाय मी इथून जाणारच नाही. तर तुला सांगतोय शेवटचं, जा इथून. तुला शेवटचं विचार तर लग्न करणारच नाही सांगितलं ना, तुला करावंच लागेल. तुला आता माझी लायकीच दाखव. माझी लायकी काढतेस काय?
मस्त पाऊस पडला, मजा आली. तुला सांगतो, पावसात पियाची मजा आहे ना, हे बाई कुठंच नाही. अरे आज संपली रे. माझी पण संपली रे. मस्त पाऊस आहे बघ, सुरुवात झाली. ऐक ना, हा, मी तुला एक गोष्ट सांगू. सांग. एक पोरगा होता, त्याच्यावर एक लग्न झालेली बाई प्रेम करत होती. छान. एक दिवस ती आपल्या नवऱ्याला सोडून कायमची त्याच्याकडे येते. मग तो मुलगा काय करत असेल सांग. सेक्स. नाही रे, नाही. अरे इकडे मर्डर. मग तो जेलमध्ये असेल ना. नाही रे. मग तो पोरगा कुठं आहे. तुझ्या समोर. मस्त जोक करतोस हा. सकाळपासून कोण भेटलं नाही का रे तुला. हा? तू दारू पाजलीस म्हणून काय पण ऐकणार नाही मी. इकडे तुला मी सिगरेट सांगतो. सिगरेट तू सांग. तू कोणाचा खून केलास ना तर तुला कोण पकडणार नाही. बोल. का का कारण ना तू गार्बेज बॅग आहेस. काळा. तुझ्या आतमध्ये काय चाललंय ना ते कोणालाच कळणार नाही. काय पण सांगतो. थँक्यू यार. तुला माहिती आहे 2 आठवड्यापासून दारूच नव्हतो प्यालो. लव यू. लव यू टू रे. मला माहिती आहे तू भाऊ आहे रे आपला. थँक्यू भावा. सगळं तुझ्यासाठी आहे. थँक्यू यार. भावा मला सांग ती बॉडी कुठं. फ्रीज मध्ये.